आपण पाहणार आहोत विभाज्यता आणि त्याच्याच अंतर्गत विभाज्यतेच्या कसोट्या। साधारणपणे 3ऱ्या-4थ्या वर्गापासून विभाज्यता हा घटक आपण पाहतो। विभाज्यता म्हणजे काय? भाज्यता म्हणजे भाग जाणे, तुकडे पाडता येणे, आणि विभाज्यता म्हणजे काय? निश्चय भाग द्यायला पाहिजे, म्हणजे बाकी उरली पाहिजे शून्य। आता आपल्याला एक लक्षात घ्या, भाजक आणि विभाजक याच्यामधला फरक काय आहे ते आपण पाहू। जरी वरकरणी असं वाटत असलं भाजक आणि विभाजक शब्द सारखेच आहे, तसं नाही। भाजक म्हणजे भाग देणारा आणि विभाजक म्हणजे निश्चय भाग देणारा। उदाहरणार्थ 3 9 आहे समजा, 3 ने 9 ला भाग जातो। आता 10 घेऊ इथं, 3 ने 10 ला भाग जातो, 3 3 9, उरला किती? 1 याला भाग जातो, पण बाकी किती उरते? 1 उरते। परंतु 9 ला 3 ने निश्चित भाग जातो ना, म्हणजे बाकी काय उरते? 0 उरते। म्हणून याला म्हणायचं विभाजक, आणि कोणतेही भाग देणाऱ्या संख्येला म्हणायचं भाजक, आणि निश्चित भाग जातो त्याला म्हणायचं विभाजक। आपण भागाकारामध्ये ऐकलं होतं पहा, भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी, परंतु या विभाज्यतेच्या कसोटीमध्ये बाकी उरत नाही। तर आता विभाज्यतेची कसोटी पाठ करणं इतकं अवघड आहे, परंतु मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, की ट्रिकला कसं तुम्ही पाठ करायचं ते पाहू। आता तर लक्षात घ्या, पहिला आहे 2 ची कसोटी। 2 ची कसोटी काय सांगते की कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 यापैकी कोणताही एक अंक आला तर त्या संख्येला किती भाग जातो? 2 ने भाग जातो। उदाहरणार्थ हे 2000 आहे, एकच अंक 2000 किती असू द्या 0, त्याला 2 ने भाग जातो। आता 4 ची कसोटी पहा। 4 ची कसोटीच्या आधी एक गोष्ट ध्यान घ्या, 4 कसं बनलेला आहे? 4 बरोबर 2 चा वर्ग 2, बरोबर आहे। म्हणजे तिथे एक अंक होता का नाही, इथे 2 अंक, शेवटचे 2 अंक, शेवटचे 2 अंक म्हणजे कोणते? एकक आणि दशक। एकक अंक पाहायचा, दशकाचा अंक पाहायचा। त्याला जर 4 ने पूर्ण भाग देत असला त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो। उदाहरणार्थ 4520, ही इकडचं काहीच नाही पाहिजे, फक्त हे 2 आकडे किती होते? 2 आणि 0 20, 4 ला भाग जातो, निश्चित 100% मी त्याला पण जातो। आता 4526, हे किती आहे? 26 आहे, 26 ला भाग जातो का? नाही, म्हणून 4 ला भाग जातो। कसं आलं? तो 2 चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 2, इथं एक अंक आणि त्या अंक झाले, शेवटचे 2 अंक। आता आपण 8 ची कसोटी पाहिजे। 8 ची त्याच पद्धतीची आहे। 8 ची कसोटी म्हणजे कसं? 2 चा घन म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2, म्हणजे शेवटचे किती अंक पाहिजे? 3, 1 2 आणि 3। शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने निश्चित भाग जातात तर पूर्ण संख्येला 3 ने 8 ने भाग जातो। पहा आता जातो याला 8 म्हणजे 40, 100% भाग जातो, म्हणजे त्याला पूर्ण भाग जातो। आता पूर्ण पुन्हा घेऊ, 12,35,408, 8 ने जातो का? जातो। 8 म्हणजे 40, 8 1 8, म्हणजे ह्या पूर्ण संख्येला पण 8 ने भाग जातो। म्हणजे 2 ची कसोटी पाहिली, 4 ची पाहिली आणि 8 ची पाहिली। 2 च्या कसोटीत एक अंक म्हणजे 2 चा पहिला भाग म्हणजे 2 2 म्हणजे एक अंक पाहिजे। वर्ग म्हणजे 2 चा 2 चा 1 आणि 1, एकक आणि दशकाचा अंक। पुन्हा 8 ची कसोटी एकक, दशक आणि शतकाचा अंक, एकक, दशक आणि शतक, 3 अंकाला जर पूर्ण भाग जात नसला तर 8 ला पूर्ण भाग जातो। याच्यानंतरची कोणती कसोटी? तर यानंतरची पाहू आपण 3 ची कसोटी। 3 ची कसोटी कशी आहे? आकड्यांची। तर काही कसोटी असतात अंकांची बेरीज, अंकाच्या बेरजेला 3 काय करा, स्वतःची परिवाराची काळजी घ्या आणि आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओ येते आणि कमेंट करा आपल्याला कोणत्या पद्धतीची व्हिडिओ पाहिजे ते। ठीक आहे, धन्यवाद। स्वस्त खा, मस्त राहा।